आता कोठे धावे मन तुझे चरण देखिले आज। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे आणि हा अलौकिक असा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज त्र्यंबकेश्वरी दाखल झालेले आहेत। पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असताना आज सकाळपासूनच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये काकड आरतीनंतर विधिवत पूजन सुरू झालेलं आहे आणि आपण बघतोय की दृश्यांमध्ये ही जी पालखी ठेवलेली आहे याच पालखीमध्ये अवभृत स्नानानंतर पादुका ठेवल्या जातील। या पादुकांना या पालखीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातली जाईल। त्यानंतर कुशावर्तामध्ये या पादुकांचं अवभृत स्नान केलं जाईल आणि पुन्हा या पादुका पालखीत विराजमान होऊन पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतील। हा सोहळा जो आहे तो अनुभवण्यासाठी भाविक भक्त जे आहेत ते आज पहाटेपासूनच मंदिरात गर्दी करतायत। संपूर्ण मंदिराला सुंदर अशा पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जे मुख्य निवृत्तीनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी देखील फुलांची आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। ज्या पालखीमध्ये या ठिकाणी पादुका ठेवल्या जाणार आहेत आणि जी पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे त्या पालखीला देखील सुंदर अशा पद्धतीची फुलांची सजावट केल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाच्या जयघोषात हजारो वारकरी आज ही पालखी निवृत्तीनाथ महाराजांची एकूणच पादुका आणि पालखी घेऊन त्र्यंबकेश्वरच्या या पुण्यभूमीतून पंढरपूरकडे रवाना होतील, पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवतील आणि हा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक भक्त त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।